गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। आज हम देखने जा रहे हैं न्यू पॉइंट, न्यू टॉपिक, द इक्वेशन फॉर द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट एंड टाइम। इक्वेशन फॉर द रिलेशन बिटवीन काय रिलेशन बिटवीन व्हॉट डिस्प्लेसमेंट अँड टाइम. Displacement and time. So this equation we have see today. First of all, we draw the diagram. असा हा डायग्राम आहे. या ठिकाणी इथे आहे ओ, या ठिकाणी आहे ई, या एक्स ॲक्सेस आहे, इथं रिप्रेझेंट केला जातो टाइम. इट इज ई. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे डी, इनिशियल वेलॉसिटी यू, या ठिकाणी व्ही, इट इज रिप्रेझेंटेड सी. देन या ठिकाणी आहे ए, या ठिकाणी आहे बी. क्लिअर? सॉरी, तुमच्याकडे टेक्स्टबुकमध्ये असं दिलेलं आहे. इथं आहे ए, या ठिकाणी आहे बी. टुडे वी सी द पॉइंट. इक्वेशन आहे ते. व्हॉट इज द इक्वेशन? एस इज इक्वल टू डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट अँड टाइम. एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे आणि रिलेशन शोधायचं आहे. कुठल्या कन्सेप्टवरनं हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे? रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. या रिलेशनचं आपण कॅल्क्युलेशन करू. आता डिस्प्लेसमेंट म्हणल्यानंतर इट इज अ शॉर्टेस्ट पाथ. इट इज अ शॉर्टेस्ट पाथ. बघा, या ठिकाणी काय रिप्रेझेंट करतो? वेलॉसिटी. हिअर इज अ वेलॉसिटी. तर लिहितो वेलॉसिटी कशामध्ये? मीटर पर सेकंड मध्ये. इट रिप्रेझेंट एक्स ॲक्सेस. याच्यावरती काय रिप्रेझेंट केला जातो? टाइम. व्हॉट वी वॉन्ट? डिस्प्लेसमेंट अँड टाइम. इट इज अ distance. So this one is a displacement. Which one is a? dB is a displacement. So there is the create displacement upon time. So that is a time. So therefore we calculate the area of ODBE. First we calculate the area of, it is also called as quadrangle. That is the area of DOEB किंवा DBEO. कुठलंही तुम्ही जसं, कारण का जरा मुद्दा काळजीपूर्वक लक्षात घ्या. याच्यावरती आपण वेलॉसिटी मेन्शन करतो आहोत आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? शॉर्टेस्ट पाथ. जर आपला व्हेकल अशी जात असेल तर हा ॲक्च्युअल पाथ, मग हा शॉर्टेस्ट पाथ आहे. इकडून इकडे जायचं असेल तर कन्सिडर केलं. मग एरिया काय? DOEB. एरिया ऑफ, कॅल्क्युलेट एरिया ऑफ काय आहे? काय? क्वाड्रँगल. क्वाड्रँगल DOEB. याचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. मग या क्वाड्रँगलमध्ये DOEB मध्ये काय काय आहे? तर एक अँगल, एक रेक्टँगल आणि दुसरा ट्रायंगल आहे. सो एरिया ऑफ क्वाड्रँगल, एरिया ऑफ कुणाचा? DOEB इज इक्वल टू
एरिया ऑफ रेक्टँगल DA किंवा DOEA प्लस एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे? DAB. बरोबर आहे का? बघा, आपण पाहतो आहोत डिस्प्लेसमेंट अँड टाइम ग्राफ. या दोघांमधलं रिलेशन पाहतो आहोत. मग आता या रिलेशनमध्ये तर हा आपण डिस्प्लेसमेंट कन्सिडर केला, तर डिस्प्लेसमेंट हा आणि हा टाइम, तर डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम इथं हे कन्सेप्ट जर आलेला आहे, तर याच्याशी रिलेटेड DOEB हा एक क्वाड्रँगल तयार होतो. आणि या क्वाड्रँगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. क्वाड्रँगलचा एरिया, या क्वाड्रँगलमध्ये एक रेक्टँगल आहे आणि हा ट्रायंगल आहे. हा रेक्टँगल आहे आणि हा ट्रायंगल आहे. आणि मग या दोघांचा एरिया कॅल्क्युलेट करून जर ॲडिशन केला तर आपण या क्वाड्रँगलचा एरिया कॅल्क्युलेट केला असं आपण म्हणतो. क्लिअर? मग DOEBच्या माध्यमातून आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत? एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEBच्या माध्यमातून, म्हणजे दॅट इज काय आहे? डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंटला एसनी रिप्रेझेंट केला जातं. सो एस इज इक्वल्स टू एरिया ऑफ DOEB. काय करतो या ठिकाणी? एरिया ऑफ DOEB म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ ऑफ DOEBची प्लस एरिया ऑफ ट्रायंगल कोणता? DAB. मग तो कसा कॅल्क्युलेट करायचा? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. क्लिअर? क्वेश्चन काय आहे? 1/2 इंटू बेस इंटू हाईट असं लिहिलं तरी काय हरकत नाही. बेस कुठला? DA हा बेस आहे. चला पुढे जाऊ मग आपण. आता लेंथ काय आहे आणि ब्रेथ काय आहे? या ठिकाणी काय बघा, OD S इज इक्वल्स टू लेंथ काय ते OD इंटू बेस काय तो लेंथ इंटू ब्रेथ काय ते OE प्लस 1/2. बेस काय आहे? DA. बरोबर आहे का? बघा, प्लस हाईट काय आहे? BA किंवा AB. ऑल कन्सेप्ट क्लिअर झाले का? बघा, एरिया काढायचा आहे क्वाड्रँगलचा. का काढायचा आहे एरिया क्वाड्रँगलचा? त्याचं रिझन आपण पाहणार आहोत. डिस्प्लेसमेंट आणि टाइमचं रिलेशन. मग हा जर असता तर हे काय झालं असतं? डिस्टन्स. शॉर्टेस्ट पाथ इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम हे रिलेशन पाहायचं आहे. मग डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम म्हणजे इथून एवढा एरिया कॅल्क्युलेट करायचा. तर याच्यामध्ये काय काय येतंय? हा आहे कोण? रेक्टँगल. हा काय आहे? ट्रायंगल. या दोघांचा एरिया म्हणजे एवढा पूर्ण एरिया येऊन जातो. एरिया ऑफ रेक्टँगल अँड एरिया ऑफ ट्रायंगल combines with the area of quadrangle. So area of quadrangle, it is related to what we see in the area of quadrangle. We see the displacement. So therefore area of quadrangle is directly represented as displacement. Clear? Then area of rectangle. What is the formula of area of rectangle? Length into breadth. Is it clear? Length into breadth is called the area of rectangle. All clear? Then what is the area of triangle? Area of triangle is equal to half into base into height, not for plus. Base into height. What is the base? So first of all, area of rectangle. What is the area of triangle? 1/2 into base into height. So we write the area of triangle containing which one is a length and which one is a breadth.
This one is a length, this one is a length and it is a breadth. तर याला आपण असं लिहू शकतो, लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ कोणती आहे, कुठली येते लेंथ, ओ ई. ओ ई इज अ लेंथ and OD is a breadth. Clear? This one is a length and it is a breadth. 1/2. B for base and H for height of the triangle. So what is the base? DA is a base and BA is a height. Now put these values in this equation. So OE, on the side of OE, या OE वरती काय रिप्रेझेंट केलं जातं, टाइम. सो OE is equals to what, T. OD, what is that OD? OD is equal to U. All clear? OD is equal to U, OE is equals to T. Then what is a DA? What is a DA? DA is also called as, OE is parallel to DA, so OE is T. So DA is also called as T. Therefore, OE is equal to DA is equals to T. बरोबर आहे बघा. आपण काय केलं माहितीये का, याला पॅरलल हा आहे, याला काय म्हटलं, O टू E, याला काय म्हटलं, टाइम T. DA सुद्धा काय, Tच आहे. त्याच्यानंतर आता आपण लिहू OD. OD काय आहे, U. OD आहे U. आणि मग राहिला BA. तर BA इज इक्वल्स टू AT आपण लिहू शकतो. कारण काय आहे, BA कसं कॅल्क्युलेट करणार, BA कॅल्क्युलेट करायचा, याला पॅरलल हा आहे, याला पॅरलल, BA ला पॅरलल CD आहे. बघा, BA इज पॅरलल, BA इज इक्वल टू CD. आणि मग BA ला काय म्हणतो आपण, BA ला काय म्हणतो, V मायनस U इज इक्वल्स टू AT. इज इट क्लिअर? कारण या ठिकाणी काय येईल, इथला जर डिस्टन्स काढायचा तर हे म्हणजे आपण काय करतो, इथून एवढं म्हणजे OC मायनस OD. OC मायनस OD इज इक्वल्स टू AT. एक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. मग या BA ला आपण काय लिहितो, या ठिकाणी लिहू AT. आणि मग या सगळ्या व्हॅल्यूवरती पुटअप करू. S इज इक्वल्स टू OE काय आहे, OE ला आपण म्हटलं T इंटू OD ला म्हणतो आपण U, हे ब्रॅकेटमध्ये बन, 1/2 इंटू DA ला काय म्हणतो बा, DA ला इज ऑल्सो कॉल्ड एज T अँड BA ला काय म्हणतो, BA AT. सो S इज इक्वल्स टू UT प्लस 1/2 AT square. T into T square 1/2. So it is the second equation, which is relation between displacement and time. क्लिअर झालं का बघा. पहिला मुद्दा आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइमच्या ग्राफ वरून या दोघांमध्ये काय रिलेशन आहे हे सॉल्व करण्यासाठी आपण इक्वेशन तयार करणार आहोत. आणि ते इक्वेशन S इज इक्वल्स टू UT प्लस हाफ ऑफ AT स्क्वेअर असं येतं. मग डिस्प्लेसमेंट म्हटल्यानंतर शॉर्टेस्ट पाथ असतो, हा शॉर्टेस्ट पाथ आहे, दुसरा काही ऑप्शन नाही ना. हे टाइम, ही वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, शॉर्टेस्ट पाथ. बरोबर. मग आपण काय कन्सिडर केलं, हा जर शॉर्टेस्ट पाथ आहे, हा जर टाइम आहे, तर आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागेल. ठीक आहे. मग या गोष्टी, याच्यामध्ये काय काय येतंय, एक येतो रेक्टँगल, दुसरा येतो ट्रायंगल. या दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला एवढा एरिया जे काही मिळेल, एवढा एरिया कशाशी संबंधित आहे, या एरियात आपण काय सॉल्व करणार आहोत, डिस्प्लेसमेंट. याच्यासाठी डिस्प्लेसमेंट सॉल्व केलं. मग एरिया ऑफ कोणाचा, रेक्टँगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल, आणि बाकीच्या व्हॅल्यू आपण पुटअप केलेल्या आहेत, बाकी काहीच नाही केलं. फायनली इक्वेशन S इज इक्वल्स टू UT प्लस हाफ ऑफ AT स्क्वेअर. क्लिअर? काही शंका आहे का बघा. फक्त इथं थोडंसं काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, हे BA इज इक्वल टू CD इज इक्वल टू AT. म्हणजे हा जो तुकडा आहे BA, हा CD ला पॅरलल आहे.
आणि हा कॅल्क्युलेट करण्यासाठी हा कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. ओसी इज इक्वल टू आपल्याला हा काढायचा आहे. सॉरी, सी डी इज इक्वल टू काय येईल, ओसी मायनस ओडी, राईट. आता पुढचा मुद्दा, ओसी काय आहे व्ही मायनस ओडी काय आहे यू, म्हणजे मग व्ही मायनस यू इज इक्वल टू काय येईल 80. मग सी डी इज इक्वल टू काय आला, सी डी इज इक्वल टू 80. तिकडे ठेवलं आपण. क्लिअर. तर अशा प्रकारे तुम्ही हे इक्वेशन सॉल्व करू शकता. काही शंका आहे का पहा, काही शंका आहे का. चला नेक्स्ट इक्वेशन कर जाऊ. इक्वेशन नंबर 3. नेक्स्ट इक्वेशन नंबर 3. It is the relation between equation for the relation between displacement and velocity. For that, displacement and velocity. Displacement and velocity. क्लिअर आहे का बघा. आता या ठिकाणी या क्वाड्री अँगलला थोडस वेगळ्या कंडिशननी, कारण काय पहा, आता इथं डिस्प्लेसमेंट पण आहे, म्हणजे हे डिस्प्लेसमेंट पण आहे, हे वेलॉसिटी पण आहे. म्हणून याला आपण ट्रॅपॅझियम असं कन्सिडर करतो. या क्वाड्री अँगलला ट्रॅपॅझियम असं कन्सिडर करतो. आणि ट्रॅपॅझियमचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी मग कोणता ट्रॅपॅझियम, सेम जो क्वाड्रिअँगल होता, जेव्हा रिलेशन कॅल्क्युलेट करायचं डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटीचं, त्यासाठी आपल्याला याला ट्रॅपॅझियम म्हणावं लागेल. एरिया ऑफ ट्रॅपॅझियम कोणता ट्रॅपॅझियम, एरिया ऑफ क्वाड्रिअँगल कोणता होता, DOEB. तर ट्रॅपॅझियम सुद्धा कोणता, DOEB. आणि ट्रॅपॅझियमचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला मात्र वेगळा आहे. ट्रॅपॅझियमचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला वेगळा आहे. बघा, फॉर्म्युला आहे ट्रॅपॅझियमचा हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड. फॉर्म्युला असा आहे, इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड प्लस सॉरी नॉट फॉर प्लस, या ठिकाणी इंटू येईल. इंटू फॉर्म्युला आहे हा ट्रॅपॅझियमचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी. एरिया ऑफ ट्रॅपॅझियम इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड इंटू डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड. आता दोन पॅरलल साइड कुठल्या हा मुद्दा आहे. एरिया ऑफ ट्रॅपॅझियमला आताच आपण कॅल्क्युलेट केलं होतं. एरिया ऑफ दिस वन इज रिप्रेझेंटेड ॲज एस, बरोबर ना, एस. मग आता या ठिकाणी दोन पॅरलल साइड सम ऑफ ॲडिशन करायचं आहे दोन पॅरलल साइडची. क्लिअर. मग दोन पॅरलल साइड कोणत्या, लक्षात येतं का बघा. सम ऑफ, मग इथं एस इज इक्वल टू ट्रॅपॅझियम एस इज इक्वल टू 1/2 ॲज इट इज. आता सम ऑफ दोन पॅरलल साइड हा डिस्प्लेसमेंट आहे, मग याच्याशी रिलेटेड हे डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड येतं. याला पॅरलल कोण आहे, तर
ओडी सम मीन्स ॲडिशन. आता मग या ठिकाणी ॲडिशन करायचे कोणाकोणाची दोन पॅरलल साईडचे ॲडिशन कुठल्या कुठल्या येतील या एरियामध्ये कुठल्या कुठल्या दोन पॅरलल साईड एक ह्याला पॅरलल हे आणि याला पॅरलल हे बरोबर ना याला पॅरलल हे आणि याला पॅरलल हे सम ऑफ लेंथ ऑफ टू पॅरलल साइड्स मग हे आपण काय करू ओडी प्लस बीई या दोन पॅरलल साइड झाल्या इनटू डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स. आता डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड काय येतात डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड काय येतं पहा हे डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड कारण हे पॅरलल एकामेकाला आहेत दॅट इज अ ओई डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड हे दोन पॅरलल साइड येते. तर आता काळजीपूर्वक पहा हा कन्सेप्ट क्लिअर झाला. अगोदर याला काय म्हटलं होतं क्वाड्रँगल. आता रिलेशन आपण काय काढतो डिस्प्लेसमेंट आणि टाइम होता तेव्हा याला आपण क्वाड्रँगल म्हटलं होतं. आता वेलॉसिटी पण आलं वेलॉसिटी आल्यामुळे आपण थोडंसं एरिया कॅल्क्युलेट करण्याच्या कंडिशन बदलल्या मग याला आपण काय कन्सिडर केलं ट्रॅपॅझियमचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला ट्रॅपॅझियम म्हणजेच ट्रॅपॅझियम जरी असला तर हा क्वाड्रँगल आहे क्वाड्रँगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय कन्सिडर केलं होतं याला काय कन्सिडर केलं होतं येस मग ट्रॅपॅझियमचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड. आता या क्वाड्रँगल मध्ये हे दोन पॅरलल साइड्स आहेत आणि डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड ही मेन आहे कारण आपल्याला टी आणायचं आहे इंटू डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स. चला मग आता आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवू ओडी काय इथून इथपर्यंत ओडी काय आहे ओडी इज इक्वल टू यू बीई काय आहे बीई काय आहे पहा व्हॉट इज बीई बीई म्हणजे काय येतं बीई इज इक्वल टू याला लिहितो मी बीई इज इक्वल टू काय लिहू ओ सी इज इक्वल टू व्ही बरोबर ना ओ सी इज इक्वल टू व्ही त्यालाच आपण बीई कारण हा याला पॅरलल आहे. त्याच्यानंतर ओ ई इज इक्वल टू आता ओ ई राहिला फक्त ओ ई इज इक्वल टू टी ओ ई इज इक्वल टू टी ओ ई इज इक्वल टू टी. चला मुद्दे क्लिअर ह्या दोन पॅरलल साइड्स आहेत डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड या दोघांमधलं डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स या दोघांमधलं डिस्टन्स या दोन पॅरलल साइड मधलं डिस्टन्स आहे ओ ई याला आपण म्हणतो डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड. चला ओके पुढे आता या व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करू एस इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट या ठिकाणी यू प्लस या ठिकाणी काय आला व्ही बरोबर ना बी इज इक्वल टू व्ही इंटू टी. अवघड झाला कार्यक्रम एस इज इक्वल टू आता आपल्याला एक कंडिशन माहिती आहे हे इक्वेशन आलेलं आहे काय हरकत नाही. आता आपल्याला आणखीन काय माहिती का काय माहिती आहे पहा एक इक्वेशन माहिती आहे चेंज इन एक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी बिकॉज वेलॉसिटी म्हटल्यानंतर ॲक्सेलरेशन चेंज इन वेलॉसिटी. याला काय केलं मी याला इकडे घेतलं याला इकडे घेतलं तर काय येईल पहा टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए. मग याला म्हणू आपण इक्वेशन 1 याला म्हणू इक्वेशन 2 पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 पहिलं इक्वेशन दुसरं इक्वेशन पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवायचं आहे. मग काय येईल बघा एस इज इक्वल्स 1/2 इन ब्रॅकेट यू प्लस व्ही 1/2 इन ब्रॅकेट यू प्लस व्ही इंटू टीच्या ठिकाणी काय ठेवणार व्ही मायनस यू अपॉन ए.
हा जो मल्टिप्लिकेशनमध्ये डायरेक्ट इकडे आणला किंवा हा इकडे घेतला आपण 2s इज इक्वल्स टू यू प्लस व्ही इंटू इंटू व्ही मायनस यू अपॉन एला इकडे घेतला तर हे इक्वेशन 2as असेल 2as. इट इज एक्सपान्शन ऑफ काय एक्सपान्शन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इन ब्रॅकेट ए मायनस बी राईट. हे एक्सपान्शन आहे. या एक्सपान्शन या पद्धतीनं येऊ शकतं. मग 2as इज इक्वल्स टू इथं काय करावं लागेल याला मी असं थोडंसं चेंज करतो व्ही प्लस यू असं चेंज करतो म्हणजे आपल्याला थोडंसं व्ही प्लस यू बरोबर आहे. पहिला प्लस दुसरा मायनस व्हीला ए म्हणजे या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. बघा हा मायनस इकडे आला प्लस झाला व्ही स्क्वेअर तिकडे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तर हे अशा प्रकारचं तिसरं कायनेमॅटिक इक्वेशन आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये असणारं. दॅट इज अ थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी. चला क्लिअर झालं का बघा कन्सेप्ट सगळा क्लिअर. चला ठीक आहे. याची थोडीशी व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट समजण्यास मदत होईल. बाकी फक्त काय कुठं डिस्प्लेसमेंट आहे कुठं वेलॉसिटी आहे कशा प्रकारे वर्किंग करतं हे तुम्हाला माहिती आहे. थोडंसं समजून उमजून करायचं आहे. प्रॅक्टिस रिटर्नमध्ये प्रॅक्टिस करायची म्हणजे तुम्हाला ते पटकन समजण्यास मदत होईल. आता सध्या आपण इथंच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.